माझ्या सासऱ्यांचे वडील ओके. दगडू गव्हाणे हम्म. ते आपले माननीय शरद पवारजी यांचे खूप क्लोज आहेत. मेन म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर रस्ते वगैरे कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. परत नाली स्वच्छ नाही, त्यामुळे सर तिथं म्हणजे ग्रीन बेल्ट नाहीये. ओके. तर ती जर व्यवस्था तिथं झाली तर आज तिथल्या जे काही रहिवासी आहेत त्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, जे बाहेर कामाला जातात, दमून आल्यानंतर थोडासा विसावा म्हणून ग्रीन बेल्ट जर तिथं असेल, यामध्ये 2 गोष्टी मी सांगू इच्छिते. पहिली म्हणजे महिला सुरक्षा, बरोबर, आणि दुसरं म्हणजे महिला रोजगार. प्रभाग क्रमांक 3 हा एक आदर्श वार्ड म्हणून नावलौकिक करून दाखवेन मी त्याचं, असं मला म्हणायचं. एकंदरीत राजकारणामध्ये आपण बऱ्याचदा पाहत असतो की महिला राजकारणामध्ये आहेत, 50% मर्यादा आहे, परंतु म्हणावं तेवढं सहभाग महिलांचा राजकारणामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही. त्याचं कारण असं आहे की आपला ज्या वॉर्डमध्ये, ज्या भागामध्ये, ज्या ठिकाणी महिलेसाठी सीट सुटले, तर त्या ठिकाणी त्यांचे पती म्हणजे सरपंच असतील तर सरपंच पती आपण त्यांना म्हणतो, नगरसेवक असतील तर नगरसेवकांचे पती, तर ते सगळा कारभार पाहत असतात. परंतु हे चित्र आताच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये कुठेतरी बदलताना पाहायला हवं किंवा बदलताना दिसायला हवं, हे महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत महिला रस्त्यावर उतरणार नाही, जोपर्यंत महिला समस्या जाणून घेणार नाहीत, सक्रिय राजकारणामध्ये सहभाग नोंदवणार नाहीत, तोपर्यंत महिलांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत, असं मला तरी वाटतंय. या सगळ्यांचं कारण असं की आज आपण या ठिकाणी एक विशेष मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. ज्या पेशाने टीचर आहेत आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. मागच्या अनेक दिवसांपासून त्यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये असेल किंवा मग अन्नदान असेल, विविध सामाजिक क्षेत्रातील जयंत्या असतील, अशा बऱ्याचशा कामामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. पेशाने शिक्षक असलेल्या सुनीता माधव गव्हाणे मॅडम आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आज आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. सगळ्यात पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी मी असं विचारेल की आम्ही ऐकल्याप्रमाणे की आम्ही पाहिलेलं सुद्धा आहे की श्री साई पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून आपण बरेचसे सामाजिक कार्य केलेले आहेत, ज्यामध्ये अनेक लोकांपर्यंत जाणं, मुलांसाठी मुलींसाठी बरेचसे काम केलेत. कोणते नेमके कार्य आपण या ठिकाणी सांगू शकता? आम्ही सर विविध शाळांमध्ये भेट दिली, जसं की व्यंकटेश शाळेमध्ये हम्म. ब्लड ग्रुप वगैरे केला, परत ओके. गोदावरी शाळेमध्ये केला. हम्म. त्यानंतर प्रभाग 3 मध्ये आम्ही शुगरची टेस्ट फ्री केली, म्हणजे एक शिबिर घेतला होता तिथं. बर. परत जयंती असो, आमचे कोणाचे घरामध्ये वाढदिवस वगैरे असले तर त्या निमित्ताने आम्ही म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये अन्नदान वगैरे करणं, हे ओके, असे ओके. छोटे मोठे कार्य, परत जयंती, ओके 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 म्हणजे हे सगळ्यामध्ये सामाजिक आम्ही क्षेत्रातील सगळेच पार्टिसिपेट काम आपण करतो. हा बरोबर म्हणजे हा सक्रिय सहभाग नोंदवता तुम्ही त्या हा सगळ्याच सर, हा कामांमध्ये. बरोबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पण यालाच लागून असा आहे की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की प्रभाग 3 मध्ये तुम्ही बरेचसे कामं पण केलेले आहेत. आम्ही असं ऐकलेलं की प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या SC महिलेसाठी एक जागा आहे, तर त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवणार आहात का, किंवा आपण इच्छुक आहात का, किंवा असा काही मानस आहे का तुमचा? आता याच्याबद्दल सांगायचं म्हणजे असं की मला लहानपणापासून समाजकार्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, आणि ओके. आमच्या घरचं जे वातावरण आहे, लग्नानंतर आमच्या घरातलं जे वातावरण पाहिलं तर माझे मिस्टर अगोदरपासून या क्षेत्रामध्ये आहेत. याशिवाय माझे सासरे संभाजी गव्हाणे ते सुद्धा या क्षेत्रामध्ये नेहमी कार्यरत असतात. ओके. याशिवाय त्या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर माझ्या सासऱ्यांचे वडील ओके. दगडू गव्हाणे. ओके. ओके. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे पूर्ण माझ्या घरामध्ये वातावरण तसं राजकारणी असल्यामुळं म्हणजे मला असं वाटलं की संधी मिळाली तर मी त्याचं 101% सोनं करेन. ओके. म्हणजे परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये राजकारण आहे म्हणजे. आणि मला ऑलरेडी इंटरेस्ट आहे त्यामध्ये. ओके. ओके. अगोदरपासून असं वाटतं मला की मी समाजासाठी काहीतरी करावं, महिलेसाठी खास करून काहीतरी करावं, अशी माझी लहानपणापासूनची इच्छा आहे. पण तशी मला संधी कधी मिळाली नाही. सुदैवाने जर मला ती संधी मिळाली तर मी 101% अतोनात प्रयत्न करेन की मी त्याचं सोनं कसं करेन. तर मॅडम, या ठिकाणी तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी येतो की सध्या प्रभागामध्ये कोणते नेमके विषय आहेत, कोणत्या नेमक्या समस्या आहेत? प्रभागामध्ये सांगायचं झालं तर मेन म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर रस्ते वगैरे, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे. परत नाली स्वच्छ नाही, त्यामुळे कसं आहे जनसमाजाचं तिथं जे सगळ्यांचं म्हणजे आमचं राहणाऱ्यांचं जे आरोग्य आहे ते धोक्यात येत आहे. अर्थातच कचरा जर प्रॉपर वेळेवर जर घेऊन नाही गेला तर दुर्गंधी पसरणार लहान मुलांना, म्हाताऱ्यांना, जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा त्रास होत आहे. तर मला असं वाटतं की हे प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर झाले पाहिजेत. ओके. लाईटच्या पण समस्या असतात, लाईटच्या समस्या आहेत.
ठीक आहे. महिला आरोग्याविषयी आपल्याकडं काय समजा तिथं व्यवस्था आहे का महिलांच्या आरोग्यासाठीची काही? आता प्रभाग 3 मध्ये मी 2-3 वेळेस म्हणजे गेल्या काही दिवसापासून मी तिथं राउंड मारत आहे. हं, त्यावेळेस हं. मला असं निदर्शनास आलं, की आम्ही स्वतः तिथं वावरू शकत नाही. हं, हं. म्हणजे लाईटची एवढी मोठी समस्या आहे. हं, हं, हं. तर हं. म्हणजे लाईटची प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. ठीक आहे आपण मॅडम. तिथं ती व्यवस्था केली पाहिजे. ओके. म्हणजे तत्पर आरोग्य सेवा कशी काय मिळणार तिथल्या हं. लोकांना? म्हणजे हं, हं, हं. बाहेरचे म्हणजे चांगल्या सोसायटीमध्ये वगैरे हं. राहणारे लोक म्हणजे त्यांना तत्पर सुविधा पाहिजे. मग प्रभाग क्रमांक 3 मध्येच का नाही? तर मला असं ओके. वाटतं, की तिथं ती सेवा उपलब्ध झाली पाहिजे. बरोबर, बरोबर. ठीक आहे. म्हणजे ह्या समस्या आता तिथं प्रामुख्यानं आपल्याला फेस कराव्या लागत आहेत. एकंदरीत हो ना. नागरिकांना तिथं फेस कराव्या लागत आहेत. तर मॅडम आता प्रभागामध्ये जात असताना, लोकांशी गाठीभेटी घेत असताना आपल्याला जर तुम्हाला संधी भेटली, तर तुम्ही कोणते नेमके विकासाची कामं करणार किंवा कोणते महत्त्वाचे विषय घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जात आहात? अ, अर्थातच सर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हं, जसं की त्या प्रभागामध्ये मेन जो प्रॉब्लेम आहे तो लाईटचा आहे. हं, परत रस्ते खराब आहेत. हं, तर हं, मला सगळ्यात अगोदर म्हणजे त्याची व्यवस्था करावी लागेल. म्हणजे मला जर संधी मिळाली, हं, तर ह्या ज्या समस्या आहेत हं. त्या पूर्णपणे सोडवण्याचा मी आटोनात प्रयत्न करेन. ओके. आणि यानंतर याच्या पलीकडे जाऊन जर काही विचार करायचा झाला, हं. तर सर तिथं म्हणजे ग्रीन बेल्ट नाहीये. ओके. तर ती जर व्यवस्था तिथं झाली, हं, तर हं. आज तिथल्या जे काही रहिवासी आहेत, रहिवासी. हो. त्यामध्ये महिला आहेत, हं, पुरुष आहेत, हं, जे बाहेर कामाला जातात, दमून हं, आल्यानंतर थोडासा विसावा म्हणून ग्रीन बेल्ट जर तिथं असेल हं. आणि ती पण एक योग्य पद्धतीनं म्हणजे बरोबर. पूर्ण त्याची व्यवस्थित व्यवस्थापन, मॅनेजमेंट मॅनेजमेंट बरोबर. मॅनेजमेंट व्यवस्थित हं, असावं, हं, हं. की लहान मुलं चांगल्या सोसायटीमध्ये राहणारे मुलं त्यांच्यासाठी ग्रीन बेल्टची व्यवस्था असते. मग हं. आपल्या प्रभागामध्ये का नाही? बरोबर. मग ती मुलं आहेत, मग आमची मुलं नाही आहेत का? त्यांना हं, पण कुठेतरी खेळायला जागा असायला पाहिजे. हं, हं, महिलांना थोडासा विरंगुळा मिळावा. सगळा दिवस घरातलं करून बाहेरचे जॉब करून येतात. हं, मग हं. तिथं ग्रीन बेल्ट जर असेल, तर फर्स्ट प्रायोरिटी मी हे जे मेन प्रॉब्लेम्स आहेत, ओके. हे सोडवल्यानंतर त्यानंतर हं, मी ग्रीन बेल्टसाठी नक्कीच प्रयत्न करेन. हं. जर सुदैवाने जर मला संधी मिळाली तशी तर. ठीक आहे. म्हणजे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे, की बेसिक तर हे प्रश्न आहेतच. रस्ता, लाईट, पाणी आणि हे तर पूर्ण करावेच लागतील. हं, कारण त्याला नागरिकांच्या महत्त्वपूर्ण समस्या आहेत. हं, परंतु ग्रीन बेल्ट सारखे सुद्धा महत्त्वपूर्ण विषय या ठिकाणी मार्गी लावण्याचं हं. मॅडमने आपल्याला बोलून दाखवलेले आहेत. आणखी एक पॉइंट माझं बोलायचं हां, बोला राहिला. मॅडम. हां. सॉरी सर. मी हां. जसं तुम्हाला सांगितलं, की मला समाजकार्यामध्ये हं, लहानपणापासून इंटरेस्ट आहे. हं, तर ही संधी मिळाल्यानंतर हे मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर ग्रीन बेल्टचं तर बोलले मी. हं, याशिवाय एक मुद्दा माझा बोलायचा राहिला, हं. की महिलांसाठी, ओके. खास करून महिलांसाठी हं, अ, त्या एरियामधल्या जेवढ्या पण महिला आहेत, हं. डिलिव्हरी नंतरचा त्यांचा जो काही वर्षभराचा बाळाचा जो खर्च असतो, ओके. त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. म्हणजे हं, आम्ही आमच्याकडून हं, हं, बाळासाठी पूर्ण वर्षभराची किट, मग त्याच्यामध्ये बाळासाठी लागणारं प्रत्येक साहित्य असेल, हं. ते सगळं आम्ही त्यामध्ये प्रोव्हाईड करू. ओके, म्हणजे ते ओके, ओके. आमच्यातर्फे असेल ठीक आहे. महिलांसाठी. ठीक आहे. म्हणजे म्हणजे आपण आपण काहीतरी महिलांसाठी करावं, खरं अशी आहे, खरं आहे. माझी अगोदरपासून इच्छा आहे. म्हणून त्यासाठी एक छोटासा प्रयत्न. बरोबर. म्हणजे आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 3 मध्ये बराचसा स्लम एरिया आहे. म्हणजे अनेक ठिकाणी म्हणावी तशी डेव्हलपमेंट झालेली नाही आणि त्यामुळे जे पहिलं बाळ जन्मतं एखाद्याच्या घरी, तर त्याला व्यवस्थित त्याचं पालन-पोषण नाही झालं, तर त्याच्या आरोग्यावर सुद्धा मोठा परिणाम होऊ शकतो. हो. तर याची सुरुवात आपल्याला इथूनच करावी लागेल. तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही त्याच्यासाठी सगळं काही प्रोव्हाईड करू जेणेकरून त्याचं चांगल्या पद्धतीनं पालन-पोषण होईल आणि मोठ्यापणी ते बाळ काहीतरी चांगलं काम करेल, चांगलं एक नागरिक म्हणून निर्माण होईल. तयार होईल असं त्यांनी इथं आपल्याला बोलून दाखवलेलं आहे. मॅडम तुम्ही सोशली बरंचसं काम केलेलं आहे, लोकांमध्ये गेलेले आहेत आणि आता समजा निवडणूक तुम्ही लढवण्याची इच्छा आहे तुमची. जर तुम्ही निवडून आलात तर महिलांचे तर प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, की रस्ते, पाणी, नाली, स्वच्छता, आरोग्य ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. बरोबर. परंतु याच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी एक महिला म्हणून आपल्याला काय करावंसं वाटतं किंवा काय महिलांच्या वेगळी समस्या आहे असं तुम्हाला वाटतंय? आता सर महिलांच्या समस्येबद्दल जर बोलायचं गेलं, हं, तर यामध्ये 2 गोष्टी मी सांगू इच्छिते. हं. पहिली म्हणजे महिला सुरक्षा बरोबर. आणि दुसरं म्हणजे महिला रोजगार. हं, हं, तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला महिला सुरक्षाबद्दल सांगते. हं, तर आज आपल्या समाजामध्ये सुरक्षेबद्दल म्हणजे जवळ-जवळ सगळीकडे अशी चर्चा आहे, हं, महिलाची सुरक्षा पाहिजे, महिलाला असं पाहिजे, तसं पाहिजे. पण त्याच्यावर म्हणजे अशी प्रॉपर अशी ठोस पावलं उचलली गेलेली नाहीत. हं, असं हं. एक माझं पर्सनली माझं मत आहे. बरोबर. हं, प्रयत्न झाले असतील त्यावर हं, हं, भरपूर, पण हं, मला नाही वाटत की आजची महिला ही सुरक्षित आहे. हं, तर त्या सुरक्षिततेसाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. हं, एक मी माझ्याकडून काही प्रयत्न करायचा असा जर विचार केलाच, हं, हं, तर आम्ही आमच्याकडून म्हणजे हं. एक टोल फ्री नंबर
ओके. महिलांसाठी अवेलेबल करून देऊ, की अच्छा. हां. जेणेकरून महिलाला कधी कुठली अडचण येणार नाही. कुठेही हं. असेल तर ती इझिली आम्हाला कॉल करू शकेल. म्हणजे तिच्या सुरक्षेसाठी मी एक एक असा छोटासा विचार केलेला आहे. ओके, 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 ओके. हं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे रोजगाराबद्दल. हं. तर सावित्रीबाई फुलेंनी इतकं महिलांसाठी एवढं योगदान दिलं, म्हणजे एवढ्या लढल्या त्या महिलांसाठी. हं. पण मला नाही वाटत आमच्या प्रभागामधल्या बऱ्याचशा लेडीज अजूनही घराच्या बाहेर पडलेल्या नाहीयेत. हं, हं, तर हं, मग हं. त्यांच्यासाठी विचार केला पाहिजे. ओके. अ, जसं की लघु उद्योग आहेत समजा. लघु हं. उद्योग हं, वगैरे. हं, हं, हं. त्यासाठी पण मी एक विचार केला होता, की महिलांच्या म्हणजे रोजगाराचा प्रश्न ओके. अ, मार्गी लावला पाहिजे मार्गी काहीतरी लावला समजा, पाहिजे बरोबर. म्हणजे एखादा असं. आपण छोटा लघु उद्योग किंवा ग्रुपनी आपण काहीतरी महिलांना केलं रोजगाराची पाहिजे. व्यवस्था करू हां. देऊ शकतो आपण. अगदी बरोबर आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण पाहतो की एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच ती तिचं घर पुढे घेऊन जाऊ शकते. म्हणजे आरोग्याकडे लक्ष देऊ शकते, शिक्षणाकडे मुलांचे लक्ष देऊ शकते. त्यामुळे महिला रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न जर मार्गी लागला तर समाजामध्ये बऱ्यापैकी सुधारणा होते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम तेव्हाच होईल जेव्हा त्यांना सुरक्षा प्रदान होईल. आणि म्हणून महिला सुरक्षेच्या संदर्भात सुद्धा मॅडमनी आपल्याला सांगितलं की आम्ही एक असा टोल फ्री नंबर लोकांपर्यंत पोहोचू, महिलांपर्यंत पोहोचू, ज्या माध्यमातून त्यांना 24 तास कधीही मनाला वाटलं की आपल्याला कुठली अडचण आहे तरी ते त्या नंबरवर कॉल करू शकतात आणि कोणत्याही प्रकारची मदत मागवू शकतात. तर ही गोष्ट मला वाटतं की युनिक आहे. आतापर्यंत असं कोणी बोललं नाही की आम्ही आमच्याकडून असं देऊ. तर ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि अशा पद्धतीचे उपाययोजना समाजामध्ये होणं गरजेचं आहे. तर मॅडम आपण इंटरव्ह्यूच्या आता शेवटाकडे आहोत. शेवटचा मी तुम्हाला हे विचारेल की या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जनतेला, लोकांना किंवा प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांना आपण काय सांगू इच्छिता? प्रभाग क्रमांक 3च्या जनतेला म्हणण्यापेक्षा मी संपूर्ण म्हणजे लातूरमधील पूर्ण जनतेला असं सांगू इच्छिते, हं, की त्यांनी म्हणजे एक चांगला उमेदवार निवडून द्यावा. हं. जेणेकरून आपले सगळे प्रॉब्लेम्स ते सोडवतील. बरोबर. फक्त निवडणुकीच्या टाईममध्येच हे आपले नगरसेवक आहेत किंवा कोण आहे, हं, हे तात्पुरती ओळख नसावी. हं. माणूस त्याच्या कामाने ओळखला जावा. ते बरोबर. त्यांनी करून दाखवावं, हं, असं मला वाटतं. हं, हं, तर हं, प्रभाग क्रमांक 3 मध्ये हं, अ, तिथल्या त्या हं, जनतेने जर मला ही संधी दिली, हं, तर हं, मी म्हणजे असं प्रॉमिस करते, हं, की प्रभाग क्रमांक 3 हा एक आदर्श हं, वार्ड म्हणून हं. तर नावलौकिक करून दाखवेन मी त्याचं, असं बरोबर, मला म्हणायचंय. बरोबर, तर बरोबर. जनतेला माझी एकच विनंती आहे हात जोडून, की हं, त्यांनी असं उमेदवाराला संधी द्यावी, हं, की त्यामुळं आपलं भविष्य सुरक्षित होईल. हं, हं. म्हणजे आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. खरं आपल्या गरजा ज्या आहेत त्याचं निराकरण झालं पाहिजे. हं, तर महिला सुरक्षित राहिली पाहिजे, आपला वार्ड चांगला झाला पाहिजे, हं. की खरंच बाबा की त्याच्या कामाने तो ओळखला जावा. ठीक, ओके. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे. तर मॅडमनी या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजे आपण लातूरमध्ये कुठेही राहत असाल, तर आपण मतदान देताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपला भविष्य त्या उमेदवाराच्या हातामध्ये आहे. म्हणजे तुमच्यासाठी जे काही भेटणार आहे सोयी-सुविधा, नागरी सोयी-सुविधा, तर ते सगळं त्यांच्या हातामध्ये असतं. त्यामुळे विचार करून सुशिक्षित, निर्व्यसनी आणि चांगल्या उमेदवाराला, जो जनतेसाठी 24 तास अवेलेबल राहील, अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. आणि प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांना सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे, की जर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना संधी भेटली, तर या संधीचं त्यांनी सोनं करतील आणि एक आदर्श आणि चांगला प्रभाग म्हणून आपलं नावलौकिक करतील. यामध्ये त्यांनी कसलीही शंका नाही असं आपल्याला इथं बोलून दाखवलेलं आहे. आपण आज चर्चा केली सुनीता माधव गव्हाणे मॅडम यांच्यासोबत. त्या पेशाने टीचर आहेत आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, की त्यांनी बऱ्याचशा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग सुद्धा नोंदवला. त्यांचं जे श्री साई पॅथॉलॉजी लॅब आहे, त्या माध्यमातून ते आणि सर बरीचशी मोठी कामं समाजामध्ये करत असतात. ते आपण दररोज पाहतच असतो. तर या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा एक सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे. अधिक बळ या माध्यमातून या समाजकार्याला येऊ शकतं, असा विश्वास सुद्धा त्यांनी बोलून दाखवलाय. अतिशय महत्त्वाचे मुद्दे सुद्धा त्यांनी इथं आपल्या बोलण्यामधून उल्लेख केलेला आहे. ते म्हणजे महिला सुरक्षा, महिला रोजगार, चांगला प्रभाग, आपल्या वॉर्डामध्ये, आपल्या प्रभागामध्ये ग्रीन बेल्टची व्यवस्था, अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सुद्धा त्यांनी इथं प्रकाश टाकलेला आहे. एकंदरीत हा इंटरव्ह्यू पाहता मला असं वाटतं, की आपण मतदान कोणाला देतो यापेक्षा आपण कशा उमेदवाराला, कुठल्या पक्षाला देतो यापेक्षा आपण कोणत्या उमेदवाराला, कशा उमेदवाराला देतो हे अधिक महत्त्वाचं असतं. म्हणजे सुरक्षित, सुशिक्षित, योग्य आणि कॅपेबल उमेदवार आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, यामध्ये कसलीही शंका नाही.
प्रभाग क्रमांक 3 आणि सबंध लातूर मधील नागरिक हुशार आहेत. येणाऱ्या काळाला निवडणुकीत सामोरे जात असताना ते या सगळ्या गोष्टींचा विचार करतील, यामध्ये कुठलीही शंका नाही. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी अजय यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर.